महाराष्ट्रातलं महायुतीच्या सरकारने ज्या अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता। महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ 12-13 जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही। जून महिना पूर्ण संपत आला। शेतकरी आभाळाकडे बघतोय, पाऊस केव्हा पडेल, त्यांना दुबार पेरणी करावी लागली। पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे। यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या 5 गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला 8,500 रुपये देणार होतो, पण या सरकारने 1,500 रुपयाची घोषणा केली। म्हणजे 7,000 रुपयाचं कमिशन, हे कमिशन खोर सरकार आहे। जसं कर्नाटकचं येदियुरप्पाचं सरकार आहे 40% कमिशन वालं होतं, तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपनी सरकार हे 60% कमिशनचं सरकार आहे। आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये 1,500 रुपये देऊन महिलांना त्यांना एक प्रकारे फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।